जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमध्ये गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा जिल्ह्यात तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांची माहिती। दररोज 7,000 सिलेंडर वितरण होत आहेत, तर 13,000हून अधिक साठा उपलब्ध आहे। जिल्ह्यातील 86 पेट्रोल पंपांवर इंधनाचा सुरळीत पुरवठा होत आहे। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन। बुकिंग क्षमता वाढली, एका मिनिटाला आता 400 पेक्षा अधिक बुकिंग होणार। नंदुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाच्या कुठेही तुटवडा दिसून येत नाही आहे। जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा आढावा घेतला असून मुबलक प्रमाणावर इंधन आणि गॅस उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी आवाहन केले आहे। दररोज सुमारे 7,000 गॅस सिलेंडरचे वितरण केले जात असून 13,000हून अधिक सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे, म्हणजेच किमान 3 दिवस पुरेल इतका गॅस साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। त्यामुळे नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळावा यासाठी व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे। याआधी एका मिनिटाला सुमारे 200 बुकिंग होत होती, मात्र आता ही क्षमता 400 पेक्षा अधिक बुकिंगपर्यंत वाढवण्यात आली आहे। तर इंधनाचाही साठा मुबलक असून जिल्ह्यातील 86 पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेलचा नियमित पुरवठा सुरू आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये। नागरिकांना काही अडचण आल्यास HPCL, BPCL आणि IOCL कंपन्यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी केले आहे। एकूणच नंदुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। परिस्थिती आहे आणि सध्या सुरळीत सुरू आहे का काय सुरू आहे? आपल्याकडे कोणता पण सप्लाय चेनचा इश्यू नाहीये। आपला डेली कन्झम्पशन जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 सिलेंडर्सचा असतो। कमर्शियल कन्झम्पशन जवळपास 70 सिलेंडर्सचा असतो, पण आपल्याकडे आता 9,000चा स्टॉक आहे आणि बफर जर पकडला तर टोटल 13,000चा स्टॉक आमच्याकडे स्टोर्ड आहे। ऑलमोस्ट एव्हरी डे 2 ते 3 दिवसाचा स्टॉक आमच्याकडे स्टोर्ड असतो। सो कोणता पण तुटवडा नाहीये आमच्याकडे। सर्वांना माझी विनंती आहे आणि रिक्वेस्ट आहे की पॅनिक नका करा। आज जिल्हा प्रशासन एक प्रेस नोट पण देत आहे। अधिकृत जे नंबर आहे HPCLचे, BPCLचे आणि IOCLचे ते पण प्रेस नोट मध्ये देण्यात येईल। आपण आर्टिफिशियली जर असं होल्ड करून ठेवली तर त्याच्यामुळे इनफॅक्ट आर्टिफिशियल तुटवडा निर्माण होतो, तर कोणती पण प्रॉब्लेम नाहीये। पेट्रोल आणि डिझेल ऑल्सो पूर्ण मुबलक प्रमाणामध्ये साठा उपलब्ध आहे। आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास 86 पेट्रोल पंप कार्यरत आहेत, त्यापैकी 3 जे ड्राय आहे त्यांचे पण व्हेकल्स आज रस्त्यात आहे आणि ते पण फंक्शनल करण्यात येईल। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत जे कॉल्सवर 200 सिलेंडर बुकिंग करण्याची फॅसिलिटी होती ती आता वाढून 400 सिलेंडरवर करण्यात आली आहे। तर गव्हर्नमेंट इज टेकिंग ऑल नेसेसरी प्रिकॉशन्स आणि कोणता पण सप्लाय चेनचा इश्यू नाहीये। आपल्याकडे भरपूर अशी इन्स्टिट्यूशन्स आहे, जसं सेंट्रल जेल आहे, सेंट्रल किचन आहे, तर तिथे जेथे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणून त्यांना दर्जा होता त्यांना पण घरगुती दर्जा देऊन ॲडिशनल एक्स्ट्रा सिलेंडर्स पण देण्यात आले आहे शासनामार्फत। सो देअरफॉर ॲडिशनल सप्लाय पण आम्ही एन्श्योर केली आहे इन्स्टिट्यूशन्समध्ये। देअर इज नो सप्लाय शॉर्टेज ॲज ऑफ नाऊ, आणि जशी कोणती पण अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळेल त्याचं पहिला अधिकृत जे इन्फॉर्मेशन येईल ते शासनामार्फत आपल्याकडे येईल। तर त्यामुळे अधिकृत इन्फॉर्मेशन येण्यापर्यंत माय रिक्वेस्ट इज की प्लीज डोंट पॅनिक आणि अशा आर्टिफिशियल आपल्याकडे होर्डिंग नका करा।